मी पुन्हा वेगवेगळ्या सहजीवनाविषयी बोललेलो आहे मगाशी, त्याच्यामध्ये उत्तर दडलेलं आहे. व्यक्त न होणं, कौटुंबिक तणाव. कौटुंबिक तणाव आणि आर्थिक तणाव हे दोन स्ट्रेस इतके भयानक आहेत की याच्यातून माणूस झिरो होऊ शकतो. त्यात पण एक नंबरला कोणता तणाव आहे? नात्यांमधला तणाव. तुम्ही बघा, अर्थकारणाचे प्रॉब्लेम येऊ शकतात. आपल्याला कल्पना आहे कोविडमध्ये खूप लोक सेटबॅकला गेले, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक सेटबॅकला गेली, पण आज सक्सेस स्टोरी अशा आहेत की ती पुन्हा उभारून आलेली आहेत, पुन्हा त्यांनी शून्यातून भरारी घेतलेली आहे. पण जर तुमचं नात्यामध्ये, कुटुंबामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही संपू शकता. इतका म्हणजे अनालिसिस जर केलं तर एक नंबरचा तणाव कोणता आहे? तर नात्यांमधला तणाव आणि 2 नंबर मधला आर्थिक तणाव. अशी कित्येक उदाहरण तुम्हाला पाहता येतील की आर्थिक प्रॉब्लेम निर्माण झाले होते पण पती पत्नीचं सहजीवन खूप उत्तम होतं, नात्यामधून सपोर्ट खूप चांगला होता, ती लोक खूप पुढे चांगली गेली. आणि अशी कित्येक उदाहरणं आहेत की अब्जावधी पैसा आहे, नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्या लोकांनी सुसाईड केलेले आहेत. खूप उदाहरणं आहेत, भारतामध्ये पण आहे, जगामध्ये पण. अब्जावधी घरातल्या मुलांनी आत्महत्या केल्या आहेत, बायकांनी आत्महत्या केल्या आहेत, पुरुषांनी आत्महत्या केल्या. त्या ठिकाणी पैसा हा इमटेरियल होता. आणि म्हणून ज्या वेळेस आपण सहजीवनाचा विचार करतो त्यावेळेस कौटुंबिक सहजीवन हे बाय डिफॉल्ट तुमचं उत्तम असलं पाहिजे. आपल्याकडे कुटुंबाची व्याख्या ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस आपण असं म्हणतो की सगळ्यात मोठा ऊर्जेचा स्रोत काय? तर तुमचं कुटुंब आहे. असं म्हटलं जातं की घरामधून तुम्ही पूर्ण चार्ज होऊन जाता. घरातून बाहेर पडताना तुम्ही तुमची शारीरिक, मानसिक सगळी बॅटरी चार्ज करून जाता. दिवसभरासाठी ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरता, पुन्हा घरी येताना डिस्चार्ज असता आणि हे घर सर्वार्थाने तुम्हाला चार्ज करत असतं. सर्वार्थाने. आता ज्या वेळेस मी रेफरन्स देईल त्यावेळेस या सगळ्या नात्यांचा रेफरन्स मी देणार आहे, त्या दृष्टीने तुम्ही सहजीवन समजून घ्यायचं. तुम्ही बघा, तुम्ही घरातून बाहेर पडताय, ऑफिसची वेळ 10-10:30ची, आणि घरामध्ये जर तुमचे कोणाशी क्लॅशेस झालेत, तुम्ही आनंदाने बाहेर पडत? शक्यच नाही. ते नकारात्मक विचार घेऊन तुम्ही बाहेर पडणार आहात आणि त्या नकारात्मक विचारांचा परिणाम तुमच्या दिवसभराच्या कार्यक्षमतेवर होणार आहे. 100% होणार आहे. ती चिडचिड, ते विचार तुमच्या कामाच्या ठिकाणी पण दिसणार आहे, तुमचा कामाचा परफॉर्मन्स पण कमी होणार आहे आणि अल्टिमेटली तुमचा पूर्ण दिवस खराब जाणार आहे. असं होतं की नाही? याच पद्धतीने जर तुम्ही दिवसभर काम केलंय, ऑलरेडी ड्रेन झालेले आहात आणि घरी गेल्या गेल्या नवरा किंवा बायको किंवा बायकोला नवरा किंवा कुणीतरी अतिशय नकारात्मक बोललंय किंवा पार पडलेल्या चेहऱ्याने तुमचं स्वागत केलंय, काय होईल? दिवसभराचे केलेले कष्ट वाढतील की कमी होतील? घरातल्यांनी जर चुकीच्या पद्धतीने तुमचं स्वागत केलं तर तुम्हाला घरात जाताना आनंद मिळेल? तुमची अपेक्षा छान आहे की घरी गेले गेले बायकोने पिक्चर मध्ये दाखवतात तसं छान तिने वेल ड्रेस असलेलं छान आवरून बसली आहे वगैरे सगळं केलंय, म्हणजे पिक्चर मध्ये असं दाखवतात, वस्तुस्थितीमध्ये असं नसतं. आणि छान हातात चहाचा कप, त्यातले त्यात वाघ वगैरे चाय वगैरे असं काहीतरी घेऊन आली आहे आणि मग नवरा पण खुश, बायको खुश, अँड दे लिव्ड हॅपीली. ओके, हे एक आदर्श चित्र असतं, बरोबर? पण हे अगदी टोकाचं झालं. पण यापेक्षा घरातल्या लोकांनी जर तुम्हाला अगत्याने स्वीकारलं तर बघा, दिवसभराचा जो ताण असतो तो क्षणात निघून जातो. क्षणात निघून जातो. म्हणजे तुम्ही आज महिला वर्ग, आमच्या हॉस्पिटलला ना एक आम्ही खूप छान, तुम्ही कधी पण येऊन बघू शकता, आदित्य दीप्ती नेहमी बघते. आमच्याकडे जेवढा स्टाफ आहे तो आल्यानंतर जेवढ्या फिमेल आहेत आणि मेल पण आहेत, सगळ्यांना जाताना मी सांगतो तुम्ही इथं जशी येताना तसेच घरी जाताना तेवढे तुम्ही ताजेतवाने राहिले पाहिजे. त्यामुळे जाताना अगदी त्यांना आम्ही छान तोंड धुवा, काय लेडीज असतील पावडर लावायचा आहे, काय मेकअप करायचं, सगळं करून द्या. पण घरी गेल्यानंतर पण तुमची ऊर्जा इतकी टिकून राहिली पाहिजे की घरच्यांनी म्हटलं पाहिजे अरे तू काय कामाला जातेस आणि तरी देखील खूप फ्रेश असते. हा प्रयोग तुम्ही पण करून बघू शकता आणि मग त्यांच्या घरच्यांच्या ज्या रिॲक्शन्स येतात ना त्या पण या बाबतीमध्ये खूप पॉझिटिव्ह येत असतात. त्यामुळं जर तुम्ही कुटुंबातून जाताना आणि कुटुंबात येताना जर आनंददायी असताल
तरच तुमच्या सृजनाचा विकास होऊ शकतो. कुठलीही नकारात्मक व्यक्ती नवनिर्मितीचा विचार करू शकत नाही. हे मी नाही सांगत, हे मानसशास्त्र सांगते. ज्यावेळेस तुम्ही मानसिक स्तरावरती प्रसन्न असता त्याच वेळेस तुमची कामाची एफिशियन्सी हायेस्ट असू शकते. एरवी शक्यच नाही. तुम्ही कल्पना करा, तुमचं म्हणजे काहीतरी क्लॅशेस झालेत आई बरोबर म्हणा, भावाबरोबर किंवा आणि तशा विचाराने तुम्ही एखादा अकाउंटचं काम करताय किंवा ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही एखाद्या संस्थेचा फेस आहात आणि एक रिसेप्शनिस्टचा जॉब तुम्ही करताय. तुम्ही किती आनंदाने बोलू शकता, किती नाटकी बोलायचा प्रयत्न केला, किती काही आव आणून आपण म्हणतो ना बोलण्याचा प्रयत्न केला, शक्य होईल. पण हेच तुम्ही जर घरातून प्रसन्नतेने बाहेर पडलेले असतात तर मात्र तुम्ही हे लीलया पार करू शकता. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा की आर्थिक ताणतणाव आणि सहजीवनातील ताणतणाव याच्यावरती जर तुम्ही मात करू शकले ना तर स्काय इज द लिमिट फॉर यू. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं या सर्व स्तरावरचं सहजीवन उत्तम असायला. मग आपल्याला जर या नात्यामध्ये जर सहजीवन निर्माण करायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस अरेंज मॅरेज करतो त्यावेळेस आपण गुरुजींकडे पत्रिका दाखवायला जातो, बरोबर. त्या पत्रिकेमध्ये मिनिमम किती गुण जुळायला लागतात? मॅक्झिमम सांगितलं मॅडम, 36 मॅक्झिमम 18 गुण जुळायला लागतात फक्त. तुम्ही एकदम आयडियल उत्तर देऊन टाकलं आणि आज तागायत कुणाचे जुळालेलं नाहीये. म्हणजे माझ्या पाहण्यात पत्रिकेवर जेवढे एक्सपर्ट आहेत तेवढे 36 पैकी 36 गुण कुणाची जुळलेले नाही. आपण 100 मार्काचा पेपर देतो, पासिंग किती असतं? 35% पासिंग असतं. मान्य आहे? म्हणजे 35% पासिंग आहे, 36 गुणांपैकी 18 गुण जुळले तरी तुम्ही विवाह योग्य होता. म्हणजे ज्या सहजीवनाचा क्रायटेरिया 50% आहे. पुन्हा मी शब्द वापरतो, आता मी याच्याबद्दल बोलतोय पती पत्नीच्या सहजीवनाबद्दल की ज्याची प्रायमरी एंट्री एक्झामच तुमची 50%ला पास झालात तरी तुम्ही विवाह योग्य झालात. मग जर एवढं 50% जरी प्रमाण आपण मेंटेन ठेवलं ना तर मरेपर्यंत आपलं सहजीवन उत्तम राहू शकतं. 50% फार अपेक्षाच नाहीये, फक्त 50%. आणि या जगामध्ये कुणीही सर्व गुण संपन्न नसतं, कुणीच नसतं. मागे मी एका कार्यक्रमामध्ये असं कपल्स होती त्यावेळेस, पण त्यांना प्रश्न विचारला तिथे किती कपल आहेत की ज्यांचं एकदा पण भांडण झालेलं नाहीये. तर एक वयस्कर जोडपं होतं, त्या आजोबांनी हात वर केला, त्यांनी सांगितलं आमचं एकदाही भांडण झालेलं नाहीये. मी त्यांना म्हटलं दोनच गोष्टी शक्य आहेत. एक तर तुम्ही खोटं बोलताय, दुसरं कारण तुम्ही बायकोला कधीच विरोध केलेला नाहीये. फक्त होय बा म्हणजे तू म्हणजे तीच पूर्व दिशा, सूर्य कुठं उगवलाय? पश्चिमेला. तू म्हणते का पश्चिमेला? ओके पश्चिमेला उगवलाय, तरच हे शक्य आहे. एरवी शक्य आहे का? शक्यच नाही. सहजीवनामध्ये तुमचं भांडण झालेलं नाही असं शक्यच नाही, शक्यच नाही. वाद विवाद त्याच्या गोष्टी असतात, या होतच असतात. ज्यावेळेस आपल्याला बेसिक क्रायटेरिया आपला 50%चा आहे तर आपण व्यक्तिमत्व, ज्यावेळेस पती आणि पत्नी एकत्र येतात आणि त्यांनी 50% जरी कॉन्ट्रॅक्ट एकमेकांशी केलं ना तर सहजीवन 100% यशस्वी होऊ शकतं. असं सांगतो तुम्हाला. बेसिकली मगाशी निलो शब्द वापरला होता की कुणीही सर्व गुण संपन्न नाही, कुणीच नाहीये. आणि जर एकदा मानसशास्त्र असं सांगतं, जर एकदा तुम्ही समोरच्या व्यक्तीला आहे तसं जर स्वीकारलं, कुणाला पण म्हणजे परत बघा तुमच्या आईचा स्वभाव असा असतो, वडिलांचा स्वभाव असा असतो, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही त्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं पाहिजे. आणि मग खरी सुरुवात होते गुणांतर्धान करण्याची. आपण ज्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो ना, आपल्याकडे हा शब्द खूप क्लिष्ट करून ठेवलेला आहे, खूप क्लिष्ट केला. खरं तर हा शब्द खूप सोपा आहे. म्हणजे जर तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास केला ना तर व्हॉट इज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट? तुमच्यातले दोष काढून टाकणं आणि तुमच्यामध्ये गुणांचं वर्धन करणं, दॅट इज नथिंग बट द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि हेच अध्यात्मशास्त्र शिकवतं. अध्यात्मशास्त्र जे सांगतं ना, काम क्रोध मोद मद लोभ मत्सर हे सगळं काढून टाका, अहंकार काढून टाका. काय हे
ही सगळी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. ज्ञानेश्वरांनी पण तीच सांगितलेली आहे आणि श्रीकृष्णाने पण तीच सांगितलेली आहे. आणि याचं सिंपल सोल्युशन हे आहे की माझ्यातले दोष काढून टाकायचे आणि माझ्यातलं गुणांतर्धान करायचं. आमच्याकडे ज्यावेळेस नवीन कपल्स येतात ना किंवा प्री मॅरेज काउन्सिलिंग साठी आमच्याकडे जी कपल्स येतात त्यांना आम्ही एक प्रयोग करायला सांगतो. तुम्ही पण हा प्रयोग करू शकता. एक डायरी करायची. त्या डायरीवरती एका बाजूला हाफ हाफ डायरी डिस्ट्रीब्यूट करून घ्यायची. नवऱ्याने निम्मी आणि बायकोने निम्मी. त्या डायरीमध्ये दोघांनी पण प्रामाणिकपणे अंडरलाईन प्रामाणिकपणे एकमेकांचे गुण आणि दोष लिहायचे. गुण आणि दोष प्रामाणिकपणे लिहायचे. दोघांनी एकत्र बसून ते वाचायचे आणि नंतर त्यांनी त्याच्यावरती काम करायला सुरुवात करायची. काम करणं पण खूप सोपं आहे. चल माझ्यामध्ये हा गुण आहे ना, तू अडॉप्ट कर. तुझ्यामध्ये हा गुण आहे ना, मी अडॉप्ट करतो. माझ्यात हा दोष आहे, उद्यापासून मी या दोषावर काम करतो. माझी सगळ्यात पहिली परीक्षा तू. मला सांगा, पती पत्नीच्या नात्यात इतकं आपल्याला सर्वार्थाने ओळखणारं खरंच कोणतं नातं असतं का? तुम्हाला माहितीये पती पत्नीच्या नात्याला खूप सुंदर इंग्लिश शब्द आहे, खूप सुंदर आणि इतका चपखल शब्द आहे तो. माहितीये पती पत्नीच्या नात्याला इंग्लिश मध्ये काय रिलेशनशिप नाव आहे माहिती? कॅन एनीवन टेल? एकदम प्रिसाइज इंग्लिश साहित्यातला वर्ड आहे तो. नाही, इतका प्रिसाइज वर्ड आहे, त्याचं नाव आहे इट्स अ नेकेड रिलेशन. काय म्हणलंय? नेकेड रिलेशन. इथं नेकेड हा शब्द नग्नतेशी नाहीये. काहीच नाही तुझ्या माझ्यामध्ये, कुठली पारदर्शकता नाहीये, कुठलंही काही झाकायचं नाहीये, काही करायचं नाहीये. इट्स अ नेकेड रिलेशन. इतकं पती पत्नीचं नातं अशा पद्धतीचं सांगितलं की त्या नात्यामध्ये मला काही लपवायचं नाही, मला काही दाखवायचं नाही, मुंह में राम बगल में छुरी असं मला काही करायचं नाही, असं हे रिलेशन. आणि मग या रिलेशन मध्ये ज्यावेळेस आपण या प्रयोगाने काम करायला सुरुवात करतो त्यावेळेस कपल आम्हाला सांगतात, काही जणांना 2 वर्ष लागतात, काहींना 3 लागतात, काहींना 4, काहींना 5. पण जी कपल प्रामाणिकपणे त्याच्यावर काम करताना आम्ही त्यांना सांगतो दर अॅनिव्हर्सरीला त्याचं अनालिसिस करायचं. सुरुवातीच्या काळामध्ये दर 3 महिने त्याच्यावर काम करायचं आणि अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही त्याच्यावरती काम करायचं. त्याच्यावर पूर्ण सगळा तो डेटा जो काही आहे त्याचं अनालिसिस करायचं. जी कपल प्रामाणिकपणे काम करतात ती खऱ्या अर्थाने सहजीवनाकडे वाटचाल करतात. मुळात अवघड काहीच नाहीये. मगाशी मी म्हटलं तसं प्रत्येकात गुण आहेत ते घ्यायचे, प्रत्येकात दोष आहेत ते काढून टाकायचे. समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरच्या व्यक्तींना आपण भेटत असतो, त्यांच्यातलं चांगलं घ्यायचं, वाईट बाजूला करायचं. प्रामाणिकपणे सांगा, हे अवघड आहे का? म्हणजे जरी हे ऐकायला अवघड नसलं, कृती कांड पण अवघड आहे का? नाही. फक्त हे सोपं कधी होणार आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे जर हे सगळं करायचा प्रयत्न केला तर हे सहज शक्य आहे. जॉन ग्रेचं ना एक खूप छान पुस्तक आहे, तो आणि ती. म्हणजे ऍक्च्युली त्याचं इंग्लिश मधलं नाव वेगळं आहे, मराठीमध्ये त्याचं नाव आहे तो आणि ती. हे पुस्तक सगळ्यांनी जरूर वाचा. आणि अजून एक खूप छान पुस्तक आहे, त्याचं नाव आहे सूरदुलतान. कुणी पण वाचावं. म्हणजे ही पुस्तकं मी अॅनिव्हर्सरीला पण देतो आणि ज्या नवीन कपलला भेटायला जातो त्यांना देतो. मी ही पुस्तकं ज्यांची 25th अॅनिव्हर्सरी होती त्यांना गिफ्ट दिली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, डॉक्टर ही पुस्तकं जर तुम्ही पहिल्या अॅनिव्हर्सरीला दिली असती तर मधली 24 अॅनिव्हर्सरी पण खूप चांगल्या गेल्या असत्या. म्हणजे 25 वर्षानंतर पण त्यांची ही बोलकी प्रतिक्रिया होती की आधीच्या 24 अॅनिव्हर्सरी देखील खूप छान गेल्या असतात. तर जरूर सगळेजण ही पुस्तकं जरूर वाचा. त्यातले त्यात तो आणि ती हे जे पुस्तक आहे ना, हे पूर्णपणे पती पत्नी स्त्री पुरुष यांची शरीर रचनेपासून मानसशास्त्रापर्यंत आधारित असलेलं अतिशय शास्त्रीय पण सोप्या भाषेत दिलेलं पुस्तक आहे. एकदा तुम्हाला कळलं स्त्री कशी आहे, पुरुष कसा आहे, स्त्रीची थॉट प्रोसेस कशी आहे, पुरुषाची थॉट प्रोसेस कशी आहे, हे एकदा कळलं ना की कॉन्फ्लिक्ट होऊ शकत नाही. वाद झाले तर चालतील, भांडणं कधीच नाही झाली पाहिजे. वाद झाले तर चालतील, भांडण मात्र कधीच नाही झाली पाहिजे. ओपिनियन मल्टिपल असू शकतात. एकाच वेळेस एकाच ओपिनियन योग्य असतं असं नाही, मल्टिपल ओपिनियन असू शकतात. आपण प्रत्येकाच्या मताचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाच्या मताचा जर आपण आदर केला तर आपल्याला त्यातून कुठलेही डिसिजन्स हे चांगले मिळू शकतात. त्यामुळे आपल्याला कुठल्याही नात्यामध्ये जर आनंद निर्माण करायचा असेल ना तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही चांगलं ऐकणारे व्हा, पहिले चांगले श्रोते व्हा. यू शुड बी अ गुड लिसनर फर्स्ट. खूप मोठी क्वालिटी आहे बरं काही. आपल्याला सगळ्यांना असं वाटतं खूप बोलणं
खूप कम्युनिकेट करणं ही बेस्ट क्वालिटी आहे, पण मानसशास्त्रानुसार चांगला श्रोता ही सगळ्यात पहिली क्वालिटी. कारण जर तुम्ही चांगलं ऐकणारे झालात तर तुम्ही चांगलं बोलणारे होऊ शकता, चांगलं व्यक्त होणारे होऊ शकता. बहुतेक वेळा सगळ्या सहजीवनांमध्ये जे वाद भांडणं निर्माण होतात ते न ऐकल्यामुळे होतात. विशेषतः पुरुषांच्या बाबतीत जर कधी कधी विचार केला तर पुरुषांचा अहंकार हा बऱ्याच वेळा हे न ऐकायला कारणीभूत होतो. आणि म्हणून पुरुषांमध्ये तुलनात्मक हृदयविकार किंवा पॅरालिसिस असे जीवघेणे आजार आहे याचं प्रमाण पुरुषांमध्ये खूप जास्त आहे. एखादी जर वाईट घटना घडली तर त्या घरातली स्त्री सहज मोकळी होते, रडून मोकळी होते, बोलून मोकळे होते. पुरुष मात्र तसं होताना दिसत नाही. कारण हा जो पुरुषी अहंकार आहे हा बऱ्याच वेळा या बाबतीत त्रासदायक होतो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या समाजामध्ये विधवांचं प्रमाण जास्त आहे, विधूर कमी आहे. आपली आजी, आपली पणजी जास्त जगलेली आहे, आपले आजोबा, आपले पणजोबा कमी जगलेले. का बरं? परमेश्वरांनी काही तसं वरदान दिलं होतं का त्यांना? काही यमराज काही म्हणले होते मी पुरुषांनाच आधी वर घेऊन जाईल आणि बायकांना खाली ठेवेल? असं काही नाहीये. पण ज्यावेळेस सहजीवनामध्ये काही समस्या निर्माण होतात, ज्या समस्या खूप गंभीर स्वरूपात निर्माण होतात, त्याचा बऱ्याच वेळा व्हिक्टिम पुरुष ठरतो. याचं कारण आहे की पुरुषांमध्ये ऐकण्याची क्षमता तुलनात्मक कमी असते, बोलण्याची फार जास्त असते, रिॲक्ट करण्याची जी असते ती जास्त असते. ऑन द कॉन्ट्ररी स्त्रिया मात्र पटकन. त्यामुळे कुठले पण तुम्ही जर मोठमोठे आपण समुदाय म्हणूया किंवा ज्या ठिकाणी फॉलोअर्स आहेत त्या फॉलोअर्स मध्ये स्त्रिया ह्या नेहमी जास्त असतात. तुम्ही कुठलेही मोठे आध्यात्मिक प्रवाह बघितले, कुठल्याही वेगवेगळ्या संस्था बघितल्या हे बघितले, याच्यामध्ये फॉलोअर्स मध्ये स्त्रिया जास्त आहेत आणि लिडरशिप मध्ये पुरुष जास्त आहेत. अजून एक वेगळा विषय असं का होतं याच्याकडे आपण जाऊ. पण मगाचा जो माझा मुद्दा होता की याच्यामध्ये यू शुड बी अ गुड लिसनर. त्यामुळे कधी पण घरामध्ये तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा लहान असेल, तुमचे वडील तुमच्यापेक्षा वयाने मोठे असतील, बायको वयाने लहान असेल, तरी जर आपण एक सामान्य सिद्धांत जर ठेवला ना की मी पहिलं ऐकून घेईल तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही बघा आपला एखादा विषय असतो, कधी कधी आपण पुरुषांना पण असं वाटतं, कधी कधी महिलांना असं वाटतं की एखादं सेक्टर पुरुषांचं नाहीये किंवा एखादं सेक्टर बायकांचं नाहीये, त्यांनी कशाला लक्ष घालायचं. विशेषतः अर्थकारणाच्या बाबतीमध्ये पुरुषांना बऱ्याच वेळा असं वाटतं बायकोला कशाला सांगायचं, मला शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, कशाला सांगायचं, मला एखादा प्लॉट घ्यायचा आहे, मी कशाला तिला सांगू. महिलांना एखादी खरेदी करायची असते, मोठ्या काही वस्तू असतील, सोन्याची खरेदी असेल किंवा एखादी डायमंडची खरेदी असेल. काही महिलांना असं वाटतं मी पुरुषांना कशाला सांगायला पाहिजे, त्याला काय यातलं कळतं. खरं असं नसतं, त्यालाही त्यातलं कळत असतं, त्याची पण थॉट प्रोसेस वेगळी असते. ऍट द सेम टाइम पुरुषांनी जर कधी बायकोचं जर ओपिनियन घेतलं तर त्यांना लक्षात येईल की त्यांची पण एक वेगळी थॉट प्रोसेस असते. मुळात ना पती पत्नीचं नातं हे अर्धनारी नटेश्वराचं, एकाला पूर्णत्व नाहीच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण जे संसारी लोक आहेत, आपल्याला आराध्य दैवत कोणती दिली आहेत? शिव पार्वती, विष्णू लक्ष्मी, श्रीकृष्ण रुक्मिणी, आपल्याला म्हसोबा वेताळ असे दिलेत का आराध्य दैवत? दिलेत का? संसारी लोकांना अशी दैवत दिली आहेत? नाही. म्हणजे ही सगळी जी आहेत ती कपल आहेत, कपल आहेत. ही सगळी जी आपल्याला सांगितलेली आहेत ती सगळी कपल आहेत. शिव आणि शक्ती याची ही रूप आहेत सगळी. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, मग तुम्हाला शिव आणि शक्ती लक्षात येईल. श्री ही शक्ती आहे आणि शिव हा पुरुष आहे. मोर प्रिसाइज, श्री ही तारेतून वाहणारी वीज आहे आणि पुरुष हा ती तार आहे. किती दोन्ही महत्वाचे आहे. तार जर नसेल तर ती विद्युत कुठे पण जाऊन धडकेल, स्फोट करेल, त्यातून नुकसान होईल. पण जर तारेतून तिला इथपर्यंत आणलं तर हा माईक चालेल, कॅमेरा चालेल, हे सगळं चालेल ना. म्हणजे शिव आणि शक्तीचं हे असं जर स्वरूप आपण समजून घेतलं की पुरुष म्हणजे हा तार आहे आणि त्यातून वाहणारी शक्ती म्हणजे स्त्री आहे. दोघांनाही एकमेकांची गरज आहे आणि दोघं जर एकत्रित राहिले तरच विधायक ऊर्जा निर्माण होऊ शकते. म्हणून ही जी दैवत आहे ही आपल्यासाठी का आहे हे देखील आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं
जर तुम्ही चांगलं ऐकणारे असाल तर काय काय होतं ते आपण समजून घेऊ. तुम्ही चांगले ऐकणारे आहात म्हणल्यानंतर समोरची व्यक्ती तिला जे काही सांगायचं असतं ते एकदम व्यवस्थित सांगते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पत्नीला काहीतरी समस्या आहे, तिने नवऱ्याला सांगितली आणि जस्ट तिने बोलायला सुरुवात केली, याचं एकदम डोकं फिरलं, तू काय मला हे सांगते, मला माहिती आहे हे नको ते नको, ती पुढचं बोलेल का? सेम थिंग त्या पुरुषाने व्यक्त व्हायला सुरुवात केली आणि तिने जर मध्येच अडकाठी घातली तर तो विषय तुम्हाला पूर्ण समजेल का? नाही समजणार. पण जर तुम्ही शांतपणे ते ऐकून घेतलं आणि मग त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी प्रतिसाद दिला तर त्या विषयातून तुमच्या कुटुंबासाठी जे योग्य ठरेल तो निर्णय त्यातून येणार आहे. मी शब्द काय वापरला? प्रतिसाद. 30 सेकंदाच्या आत दिली जाते ती प्रतिक्रिया आणि 30 सेकंदानंतर जी दिली जाते ती असते प्रतिसाद. प्रतिसाद हा बाय डिफॉल्ट विचारपूर्वक असतो. प्रतिक्रिया विचार न करता दिली जाते. ऍक्सिडेंट होतो, ऍक्सिडेंट झाल्यानंतर या गाडीतला तावातावाने उतरतो, त्या गाडीतला तावातावाने उतरतो, एकमेकांच्या अंगावरती धावून जातात आणि भांडणं होतात. 30 सेकंद जर दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर जर शांत राहिले ना तर त्यांना लक्षात येईल की हा ऍक्सिडेंट कुणीही जाणून बुजून केलेला नाहीये. दोन्ही गाड्यांच्या चालकांना वाटतं का आपण जाऊन धडकावं, ऍक्सिडेंट व्हावा असं कुणाला तरी जाणीवपूर्वक वाटतं का? इट इज अ ऍक्सिडेंट. म्हणून आपण कधी कधी काउन्सिलिंग करताना म्हणतो ना, एखादी घटना जर विसरायची असेल तर त्याला असं वाक्य वापरतात की टेक इट ॲज अ ऍक्सिडेंट. कारण ऍक्सिडेंट हा कधीच प्लॅन नसतो, कधीच प्लॅन नसतो. दोन्ही बाजूची कधीच इच्छा नसते की ऍक्सिडेंट व्हावा. म्हणून आपण शब्द वापरतो टेक इट ॲज अ ऍक्सिडेंट अँड फॉरगेट इट. असे जर ऍक्सिडेंट आपल्याला टाळायचे असतील, तिथे जर भांडणं टाळायचे असतील तर 30 सेकंद आपण, याच्यावरती खूप सुंदर चित्रपट निघालेले आहे 30 सेकंड्स म्हणून. तुम्हाला कधी पण प्रतिक्रिया द्यायची नसेल आणि प्रतिसाद द्यायचा नसेल आणि तुमच्या असं लक्षात येते की समोरचं जे काही बोलतोय त्यातून मला त्रास होतोय, तर तुम्ही मनातल्या मनात फक्त 30 आकडे मोजा. 30 आकडे इक्वल टू 30 सेकंद. तुम्हाला असं लक्षात येईल की आपण शांत होतो. आपल्या लहानपणी आपल्याला सांगायचे बघा, राग आलाय का, मनातले मन आकडे मोज. आम्हाला पण, आपल्याला पण सांगत होते. ते उगाच नव्हते सांगत, कारण त्याच्या मागचं जे मानसशास्त्र आहे की 30 सेकंद जर तुम्ही थांबलात तर त्याचं रूपांतर प्रतिसादामध्ये होणार आहे. त्यामुळे कुठल्याही सहजीवनामध्ये आपण प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसाद द्यायला हवा. कित्येक वेळा काही मुद्दे आपल्याला त्या क्षणी नाही सुचत, आपण वेळ मागून घ्यायला हवा. ठीक आहे, तू असं म्हणतेस ना, मी थोडंसं ना, मला उद्याचा दिवस दे, मी त्याच्यावर विचार करतो. सेम दोघांनी पण या पद्धतीने जर कम्युनिकेशन, आपल्या मुलांनी जर एखादा प्रस्ताव आपल्या समोर मांडला, आपल्याला त्या क्षणी त्याचं नॉलेज नाहीये, दादा थांब, मी 1-2 दिवस मला दे, मी याच्यावरती विचार करतो आणि आपण योग्य तो निर्णय घेऊ. सांगा बरं, क्लॅशेस होतील का? जर पहिली स्टेपवर तुम्ही ऐकायला शिकलात, ऐकताय तुम्ही, त्याच्यावर चिंतन करताय, मंथन करताय आणि मग तुम्ही त्याच्यावरती प्रतिसाद देताय, भांडणं होतील? कुठल्याच नात्यात भांडणं होणार नाही. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये कुणाचा इगो दुखावला जाईल का? बॅकफुटवर तुम्ही आलाय, तुम्ही त्या क्षणी उत्तर देत नाहीये, 2 दिवसांनी उत्तर देताय, 3 दिवसांनी देताय, काही इगो दुखावला गेला? जर तो निर्णय तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या संस्थेसाठी जर फायदेशीर आहे तर असं काही कोणी म्हणलंय का लगेच उत्तर द्या म्हणून? गरज नाहीये. त्यामुळं ऐकून घेणं, ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर प्रतिसाद देणं आणि प्रतिसाद दिल्यानंतर संवादातून निर्णय घेणं हे कुठल्याही सहजीवनाचं यशस्वी गमन, कुठल्याही क्षेत्रातलं हे यशस्वी गमन. आज आम्ही डॉक्टर म्हणून कितीतरी वेळा आमच्याकडे क्रिटिकल केसेस येतात. क्रिटिकल केसेस आल्यानंतर कधी कधी कामाचा खूप तणाव असेल, खूप असेल, तर आम्ही पण पेशंटला सांगतो, आज ना मी तुम्हाला एक प्रायमरी लाईन ऑफ ट्रीटमेंट देतो, उद्या तुम्हाला मी याविषयी सांगतो, किंवा अजून काही रिपोर्ट्स येऊ द्या, मग आपण अंतिम निर्णय घेऊ. आपण मग तुमच्या सगळ्या रिलेटिव्हला एकत्र बोलून हे करू, किंवा मी अजून एखादं एक्सपर्ट ओपिनियन घेतो. मेडिकलमध्ये सेकंड ओपिनियन ही खूप कॉमन गोष्ट आहे, त्याच्यात कुणाचे अहंकार दुखावला जात नाही. एक डॉक्टर असं म्हणत नाही की मी सेकंड ओपिनियन घेतो म्हणजे मी फार, मला काही कळत नाही का वगैरे, अजिबात नाही. का सेकंड ओपिनियन आहे त्या ठिकाणी? हे सेकंड ओपिनियन म्हणजे नथिंग बट द इट्स अ रिस्पॉन्स, प्रतिसाद आहे तो. चला, मला एखादी गोष्ट कमी आहे ना, अजून एक्सपर्ट कडनं ओपिनियन घेऊ, आपण भारताच्या बाहेरून एखादं ओपिनियन घेऊ, अल्टिमेटली फायदा कुणाचा होणार आहे? पेशंटचा होणार आहे. त्या सेकंड ओपिनियन मधून कुणाचे अहंकार आडवा येणार नाहीये, तर त्या ज्ञानाचा, अद्ययावत ज्ञानाचा फायदा पेशंटला होणार. आणि म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी आपण या ठिकाणी आपल्या रोजच्या सहजीवनामध्ये अंमलात आणायला हव्या.
अजून एक महत्वाची गोष्ट सहजीवनासाठी ती म्हणजे समोरच्याला ना सन्मान द्यायला आपण शिकलं पाहिजे. काय ना आपल्याकडे बाळकडू आहे, आपल्याला सगळ्यांना ही वाक्य माहिती आहे, गिव्ह रिस्पेक्ट यू विल गेट रिस्पेक्ट. किंवा लहान मूल जरी असेल तरी त्याला सन्मान द्या, मग तुम्हाला सन्मान आपोआप मिळेल. तुम्ही दुसऱ्याचा अपमान केला, तुमचाही अपमान होईल, हे सगळं ऐकतो आपण. पण आपला प्रॉब्लेम तोच आहे की मध्यभागी थांबत नाही. भारतीय तत्वज्ञानामध्ये लोक वर्षानुवर्ष भगवद्गीता पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, कृती मात्र सपाट. कारण ऍक्शनच करत नाही ना आपण. ते जे काही सांगितले ते मध्ये ठेवतच नाही, इकडून ऐकून इकडून सोडून देतो. आणि मग लोक प्रवचनाला जातात, भागवत ऐकायला जातात, आणि नंतर मग त्यांना जर आपण प्रतिक्रिया विचारली ना, काय कसं वाटलं, छान वाटलं, त्याच्या पुढचा जर प्रश्न विचारला, अरे म्हणजे नक्की काय वाटलं, नाही ते 2-3 तास काय महाराज उत्तर काय दृष्टांत देत होते, अहो खूप छान वाटलं, रिलॅक्स वाटलं. त्यातून पुढचा जर प्रश्न विचारला ना, काय घेऊन आलात घरी, त्यांनी जे काही सांगितलं 3 तास तुम्ही एवढं सगळं प्रवचन ऐकलं, त्यातून तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या घरासाठी काय घेऊन आलात. खूप लोकांना याचं उत्तर देता येत नाही. कारण आपण कुठली गोष्ट ज्यावेळेस ऐकतो ना, ती कधीच आतमध्ये जाऊ देत नाही. तुम्ही कायम लक्षात ठेवा, तुम्हाला जर सर्वार्थाने व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर मला काय मिळतंय, माझ्या भल्यासाठी काय आहे, यातून माझ्या कुटुंबाचा काय फायदा होणार आहे, याच्यावर तुमचं चिंतन झालं पाहिजे. आणि जर तुमची पंचज्ञानेंद्रिय जर उभी असतील ना, तर तुम्ही स्मशानात जरी गेलेला असताल ना, तरी पण तिथून शिकून येऊ शकता. स्मशानातल्या श्रद्धांजलीचे कार्यक्रम लोक ऐकतात, ते जरी काळजीपूर्वक ऐकले ना, तरी ती गेलेली व्यक्ती काय कॅलिबरची होती हे ऐकायला मिळतं आपल्याला. आणि त्यातला एखादा गुण आपल्यात आणता येतो. 4 लोक बोलतायत, का बोलतायत त्याच्याबद्दल, एवढा मोठा समुदाय का उपस्थित झालाय, लोक एवढं पॉझिटिव्हली का बोलतात, पटतंय. म्हणजे हे जरी आपण प्रॉपरली ऐकलं आणि त्यातली जर गेलेल्या माणसातली जरी एखादी क्वालिटी आपल्यात आणली, तरी आपल्या जिवंतपणाचा जास्त सुखद होऊ शकतो. त्यामुळे हे आपल्यावर डिपेंड आहे की कुठल्या घटनेतून काय घ्यायचं. मगाचा जो मुद्दा होता की ज्याच्यामध्ये रिस्पेक्ट आपण देत नाही, हा सध्या मेजर प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये. आपण कधीही आपल्याकडे असं म्हटलेलं आहे खरं की अहम ब्रह्मास्मी त्वं तत्त्वमसि. सगळ्यांना माहिती आहे हे तत्वज्ञान, सगळ्यांना माहिती आहे. पण माझ्यात जे तत्व आहे तेच त्याच्यात पण तत्व आहे. मला जर कोणी वाईट बोललं तर मला राग येऊ शकतो, त्याला वाईट बोललं तर त्याला पण येणार आहे. मला कोणी शिवी दिली तर मला राग येऊ शकतो, मी त्याला शिवी दिली तर त्याला पण राग येऊ शकतो. याचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर त्या क्षणी जी काही आपण प्रतिक्रिया देतो त्यातून समोरच्याच्या बाबतीत काय होतं याचा जर विचार केला तर मला वाटतं कुणी कोणाशी चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही. हा जो रिस्पेक्ट प्रकार आहे ना, हा जर आपण समोरच्याला दिला तर आपल्याला समोरची व्यक्ती तुमच्याशी खूप पॉझिटिव्हली अटॅच होते. प्रयोग करून बघा, सहजतो करून बघा प्रयोग. काय जाणवतं तुम्ही बघा. तुम्हाला साधं म्हणजे रिस्पेक्टच्या गोष्टी किती छोट्या छोट्या असतात. आपण ज्युनियर आहे, एखादी व्यक्ती सिनियर व्यक्ती आली, आपण लग्नाच्या समारंभामध्ये बसतोय ना, आपल्याला असं लक्षात आलं की पेंडॉल मध्ये सगळ्या चेअर फुलफिल आहे, जागाच नाही. पण तुम्हाला ज्याच्याबद्दल मनापासून वाटतं, आवडतं अशी व्यक्ती आली, पटकन तुम्ही तुमची खुर्ची सोडा आणि त्या व्यक्तीला फक्त जागा उपलब्ध करून द्या. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे जे रिॲक्शन्स असतात ना, ते जस्ट ऑब्झर्व करा. कृती छोटी असते पण येणारे जे परिणाम असतात ना ते खूप पॉझिटिव्ह असतात. आपण नेहमी म्हणतो की वाईब्स खूप छान येतात. ती व्यक्ती संपर्कात आली ना की त्यांच्या वाईब्स खूप छान येतात. ऐकतो ना हा शब्द आपण बऱ्याच वेळा. काय येतात? कारण ती व्यक्ती पण तेवढी सकारात्मक असते. आपण आपल्या घरातल्या सिनियर लोकांना आपण जर रिस्पेक्ट दिला तर आपली ज्युनियर पिढी आपल्याला रिस्पेक्ट देणार. रिस्पेक्ट हा थेरॉटिकल नाही, रिस्पेक्ट हा कृतीतून मिळवायचा असतो. आज आपण आपल्या मुलांच्या आई वडिलांच्या पाया पडलो तर आपली मुलं पाया पडणार. आपण आपल्या आई वडिलांना सन्मान दिला तर ते त्यांना देणार आहे. आणि ही सगळी जी जबाबदारी आहे ही पती पत्नीच्या नात्यावरती खूप मोठी आहे. ज्या ठिकाणी पती पत्नीचं नातं सहजीवन समृद्ध आहे ते कुटुंब समृद्ध असतं. तुम्ही म्हणाल असं का? बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की ज्या सिनियर पर्सनॅलिटीज असतात त्यांच्यामध्ये आपण खूप बदल घडवून आणू शकत नाही. आपण आपल्या आई वडिलांना
फार सुधारण्याचा प्रयत्न करू शकत नाही. पण आपण मात्र पती पत्नी म्हणून एकमेकांना सुधारू शकतो आणि आपल्या सुधारण्याचे संस्कार ऑटोमॅटिक आपल्या मुलांवर होत असतात. आपल्या मुलांच्या दृष्टीने आपण सर्वार्थाने आयडॉल असतो. आपली मुलं ही नेहमी आपल्याला ऑब्झर्व करत असतात. काय लक्षात ठेवा, नेहमी ऑब्झर्व करत असतात. आणि म्हणून आपल्या जर कृती चांगल्या असतील तर ऑटोमॅटिक आपली कुटुंब, आपली मुलं पण संस्कारी होतात. तर मी नेहमी म्हणतो की चांगले पती पत्नी एकत्र आले ना की चांगली मुलं एकत्र येतात. चांगली कुटुंब एकत्र आली की चांगली मुलं एकत्र येतात. पटतंय का हे? तुम्हाला असं वाटतं ना आमची मुलं चांगली निघाली पाहिजे, त्यांना चांगल्या मुलांचा ग्रुप तुम्ही करून द्यायला पाहिजे ना. आणि त्यासाठी चांगले पती पत्नी एकत्र आले पाहिजे. ऑटोमॅटिकली ते एकत्र आले की त्यांची समविचारी मुलं एकत्र येतात आणि पुढची पिढी पण तेवढी सक्षम होते. सन्मानाचा भाग या ठिकाणी आला की आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. त्याचबरोबर आपण एकमेकांच्या आवडीचा आदर केला पाहिजे. प्रत्येक पर्सनॅलिटीचे वेगवेगळे गुण असतात आणि वेगवेगळे दोष असतात. प्रत्येक पर्सनॅलिटीला काही, आपल्याकडे एक छान वाक्य आहे की प्रत्येकाचा एक पिंड वेगळा असतो. ऐकला हा शब्द? काहींचा व्यावहारिक असतो, काहींचा सोशल असतो, काहींचा आध्यात्मिक पिंड असतो, काहींचा वैचारिक पिंड. ह्या पिंड धर्मानुसार आपली पत्नी किंवा आपला पती कुठं बसतोय याचं आपण प्रॉपर अनालिसिस करायचं असतं. आणि मग त्या पिंड धर्मानुसार त्याला जे आवश्यक आहे ते पोषक वातावरण जर आपण निर्माण करून दिलं तर सहजीवन सुसह्य होऊ शकतं. मुळात ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, मगाशी मी म्हटलं तसं क्रायटेरिया मुळात 50%, पण सहजीवन मात्र तुम्हाला अचीव करायचंय 100%. म्हणजे एंट्रन्स 50%चीच आहे तुमची, पण आउटपुट मात्र तुम्हाला फायनल 100% मिळवायचं. मग कुठून आणायचं? इकडनं 50%, तिकडनं 50%. 50% दोष आहेत ते कमी करून टाकायचे, त्याचं रूपांतर गुणांमध्ये करायचं. म्हणजे अल्टिमेटली आउटपुट काय आलं? 100% आलं. ज्यावेळेस मानसिकतेचा आपण विचार करतो त्यावेळेस एकमेकांच्या आवडी निवडींना मनापासून प्राधान्य द्यायला हवं. दोन्ही बाजूला. जिथं खूप गल्लत होते, आवडी निवडींना जर तुम्ही प्राधान्य दिलं नाही ना तर खरं त्या ठिकाणी खटके उडायला लागतात. आता तुम्ही म्हणाल चुकीची आवडी निवडी आहे, त्याला सपोर्ट करायचा का? बिलकुल नाही. म्हणजे महिलांना शॉपिंग खूप आवडतं आहे, ही वस्तुस्थिती, मानसशास्त्र सांगतं असं. पण म्हणून जर महिला खूप उधळपट्टी करत असतील तर ते योग्य आहे का? नाही. आणि पुरुष जर काही व्यसनांपायी स्वतःचा कष्टाचा पैसा खर्च करत असेल तर त्याच्या त्या गुणाला सपोर्ट करायचा का? निश्चित नाही. म्हणजे जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, पण ते मांडण्याची एक पद्धत असते. बऱ्याच वेळा काउन्सिलिंगसाठी ज्यावेळेस कपल येतात त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या लक्षात आलंय ना तुमच्या बायकोचा हा प्रॉब्लेम, मग तुम्ही सांगत का नाही? हो काय करणार डॉक्टर, सांगायला गेलो ना ती अंगावरच येते. ती बॅकफूटवर जातच नाही, ती अंगावर येते आणि प्रत्येक वेळेस स्वतःचाच मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न करते. सेम त्या महिलेकडून ऐकायला मिळतं, तुम्हाला कळतंय ना की ते जे करतायत चुकीचं वागतंय, मग तुम्ही का सांगत नाही? नाही, त्यांना सांगायला गेलं की त्यांचा पुरुष अहंकार आडवा येतो आणि ते मला लगेच तिथं थांबवतात आणि संपलं, संवाद थांबला. मगाशी मी म्हटलं तसं आपलं परफेक्ट अनालिसिस करणारी आपली पत्नी, आपली मुलं, आपले आई वडील हे आपल्या घरातच असतात. जगामध्ये असं म्हटलं जातं की एखादं व्यक्तिमत्व खरंच काय गुणाचं आहे हे तुम्हाला कुणाकडनं कळू शकतं? डॉक्टर महेश मुळे खरंच काय लायकीचे आहेत याचं जर तुम्हाला खरंच अनालिसिस करायचं असेल तुम्ही कुणाकडून करता? कोणाकडून करता? घरच्यांकडूनच होऊ शकतं. त्यांच्या आईला जाऊन विचारा मुलगा म्हणून ते कसे आहे, त्यांच्या बायकोला जाऊन विचारा पती म्हणून कसे आहे, त्यांच्या मुलाला जाऊन विचारा बाप म्हणून कसे. आपला बाहेरचा चेहरा खूप वेगळा असतो, जगासमोरचा चेहरा खूप वेगळा असतो, खूप नाटकी असू शकतो. खायचे दात वेगळे असतात, दाखवायचे दात वेगळे असतात, पण खरा माणूस जो ओरिजिनल असतो ना तो घरामध्ये व्यक्त होतो. आणि म्हणून असं म्हणतात की माणसं सहवासात आली की खरं काय लायकीचे हे कळतात. जोपर्यंत दुरून डोंगर साजरे
ऐका ना शब्द ऐकताय आपण, हे सगळे मानसशास्त्रावर आधारित आहे बरं का. हे सगळे काय ना, दुरून डोंगर साजरे आपण छान वाटतात. जवळ जाऊन चढून जायचं म्हणलं की बापरे, मग गेल्यावर एवढा हा डोंगर उंच होता, मला अंदाजच नव्हता. लांबून किती छान वाटत होता. दुरून डोंगर साजरेचा अर्थ असा असतो की तुम्ही ज्यावेळेस एकमेकांच्या संपर्कात येता ना, त्यावेळेस तुम्हाला कळतं कोण किती पाण्यात आहे आणि कुणात खरंच काय गुणवत्ता. म्हणून तुम्ही एक काम करत जा, तुम्ही ना, तुम्हाला खरंच चांगले ग्रुप्स जर तयार करायचे असतील ना, चांगलं सहजीवन जर जोपासायचं असेल ना, ट्रिपला जायचं, प्रवासाला जातो. तुम्हाला कुणाची पण चांगली मैत्री करायची असेल, तुम्हाला जर एखादा मित्र मैत्रीण जर खरंच ओळखायची असेल की मला हिच्याबरोबर लॉंग टर्म मध्ये रिलेशन ठेवायचं की नाही, एक 3-4 दिवस फक्त ट्रिपला जा. ट्रिप मध्ये माणसं फार परफेक्ट कळतात, कारण सहवास खूप चांगला असतो. प्रवासात असतो, हॉटेलला असतो, सगळीकडे असतो. तुम्हाला 3-4 दिवसाचा सहवास ती व्यक्ती तुमच्यासाठी सुटेबल आहे की नाही यासाठी एकदम योग्य असतो. 1-2 तासात माणसं कळत नाही. आणि म्हणून कुठलाही माणूस कसा आहे, त्याचे गुणदोष काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हे प्रश्न त्याच्या कुटुंबाला विचारले गेले पाहिजे. आणि कुटुंबातून ती व्यक्ती खरंच कळते. आणि ती व्यक्ती कुटुंबात जशी असते मोस्ट ऑफ द टाइम तशी ती बाहेर असते. किती कॉम्प्रोमाइज करणार ना तुम्ही? घरात किती कॉम्प्रोमाइज करताल, बाहेर करताल. बॉस आहे तुमचा, राग आलाय, झकमारीत तुम्ही शांत वाजता, कारण तुम्हाला माहिती बॉसच्या पुढे काय बोलणार. पण घरी आल्यानंतर मात्र बायकोवर राग, मुलावर राग, उरलं कुत्रा असेल त्याच्यावर राग. म्हणजे ओरिजिनल तुम्ही बरोबर व्यक्त होता. जो काही कुकर तुमचा दिवसभर असा तापलेला असतो त्याची शिट्टी घरात आली की सुरू होते तुमची. आणि मग घरच्यांनी विचारायचं काय आहे कसे, डोक्याने गरम येतो, काय विचारणार, हा संतापी आहे. ही जी प्रतिक्रिया मिळते ना ती तिथून मिळते. तर पुन्हा या सगळ्या गोष्टींकडे येताना आपण एकमेकांना ऐकलं पाहिजे, एकमेकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, प्रतिक्रिया न देता प्रतिसाद दिला पाहिजे. अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे की एकमेकांमधल्या ज्या आवडी आहेत ना, त्या आवडींना समान दर्जा देऊन आपण त्याचं जाणीवपूर्वक संगोपन केलं पाहिजे. इलॅबोरेट करतो मी. तुम्हाला असं माहिती आहे की तुमच्या मिसेसला गाण्याचे कार्यक्रम आवडतात, जाणीवपूर्वक तुम्ही त्याच्यामध्ये रुची निर्माण केली पाहिजे. गाणं सगळ्यांसाठी चांगलं आहे ना, गाणं सगळ्यांसाठी चांगलं आहे. चल आपण आज हा छान कार्यक्रम आहे, आपण जाऊ, किंवा चल पुढचे 3 दिवस ना आपण सवाईला जाऊ. बघा सहजीवन कसं होतं. तुम्हाला कल्पना आहे तुमच्या नवऱ्याला ट्रेकिंगला जायला खूप आवडतं, सांगा त्यांना, अहो मी अशी ऍड वाचली आहे, आपण ट्रेकला जाऊ, आपण ना या ग्रुप बरोबर ट्रेकला जाऊ, काय होईल, छान वाटेल ना. सहजीवनासाठीचा अत्यंत महत्वाचा मंत्र आहे उत्स्फूर्तपणा. खूप महत्वाचा मुद्दा आहे, खूप काळजीपूर्वक ऐका. उत्स्फूर्तपणा. साधं उदाहरण देतो, रोजच्या ह्याच्यातलं उदाहरण देतो. तुम्हाला माहिती तुमच्या नवऱ्याला शिरा फार आवडतो. सोपा पदार्थ घेऊ आपण, शिरा फार आवडतो. आणि छान नवरा 5-6 दिवस ट्रिपला गेलाय आणि तुम्हाला माहिती आता दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला तो घरी आहे. आणि त्याला जर ताटात मस्त गरम गरम शिरा दिसला तर काय होईल? काय होईल? छान वाटेल ना. किंवा तुमची बायको आहे, तिला छान मोगऱ्याचा गजरा आवडतो हे तुम्हाला माहिती आहे, आणि मस्त 5-6 दिवसाच्या ट्रिपने ती आली आहे आणि तुम्ही हातात मस्त मोगरा गजरा घेऊन तिचं स्वागत केलं तर काय होईल? चक्कर चक्कर जरी आली तरी आपण तिला मोगऱ्याचा वास घेऊ, त्यामध्ये परत जागृत अवस्थेमध्ये येऊ शकतो. म्हणजे मॅडमला असं म्हणायचं तिला इतका पराकोटीचा आनंद होईल, म्हणजे इतका हर्ष होईल की ती चक्कर येऊन पडेल. बरोबर ना? बघा गोष्टी खूप छोट्या असतात. तुम्ही ती कॅडबरीची जाहिरात बघता का? कॅडबरीच्या जाहिरातीमध्ये असं सांगितलेलं आहे, मेक अ स्मॉल मुवमेंट अ इव्हेंट. कुठलाही छोटा प्रसंग उत्सवासारखा साजरा करा. आपण ही जी उत्स्फूर्तता आहे ना ही जपत नाही आणि त्यामुळे खूप समस्या निर्माण होतात. आता मी साधी उदाहरण दिले, गजऱ्याचं उदाहरण दिलं, शिऱ्याचं. काय लागतं याला? याला फार पैसा लागतोय? काहीच लागत नाही. याला लागते ती उत्स्फूर्तता. मागून तर काही पण मिळेल, मागून तर काही पण मिळेल. चल आता उद्या ना मी उद्या एक काम करायचं बरं का, आपल्याकडे भजी झाली पाहिजे. भजी करणारच आहे तुम्ही. किंवा उद्या तुम्ही सांगितलं नाही आता असं असं आहे, अॅनिव्हर्सरी आहे, अॅनिव्हर्सरीला मला काय ते मोराची बुट्टी असलेली वगैरे अशी पैठणी पाहिजे. हे नवरा तुमचा प्रश्न नाही. पण जर तुम्ही न मागता एखादं उत्स्फूर्त गिफ्ट त्यांनी दिलं तर काय होईल?
वेगळा आनंद आहे ना त्याचा. उत्स्फूर्तपणा जो आहे याचा खूप वेगळा आनंद आहे. आणि या उत्स्फूर्तपणासाठी खरंच पैसा लागत नाही. उत्स्फूर्तपणासाठी उत्स्फूर्त प्रेम लागतं, आतून लागतं. ते उत्स्फूर्तता ठोकून टाकून येऊ शकत नाही, व्याख्यान ऐकून येऊ शकत नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये भावनिक गुंतवणूक नाही तोपर्यंत उत्स्फूर्तता येऊ शकत. तुम्हाला उत्स्फूर्त गोष्टी सुचणार पण नाही. आणि म्हणून सहजीवनामध्ये मुलांच्या बाबतीत असेल, कशाच्याही बाबतीत असेल, ही उत्स्फूर्तता जपायचा प्रयत्न करा. मोठमोठ्या व्यक्तिमत्वांची जर तुम्ही चरित्र वाचली ना तर त्याच्यात पण ते हेच सांगतात की आम्ही उत्स्फूर्ततेवर कसं काम केलं. उत्स्फूर्ततेच्या बाबतीत असं सांगतात की कौतुकातून पण उत्स्फूर्तता खूप छान जोपासली जाते. आबालवृद्धांना कौतुक आवडतं, मान्य आहे. छोट्या बाळापासून तर 90 वर्ष 100 वर्षाच्या आजोबांना पण कौतुक आवडतं. कौतुक कधी होऊ शकतो एखाद्याचं? तुम्हाला मनापासून जर ते अप्रिशिएट झालं ना तर ते कौतुक होऊ शकतं. म्हणजे भीमसेन जोशींच्या याला गाण्याला जी ताण मिळते ना, किंवा क्या बात आहे असं एखाद्या वेळेस येतो ना तो रसिक, ते सांगून नाही असं, ते कोणी म्हणत नाही अरे आता यानंतर म्हणायचं बरं का क्या बात आहे, आपोआप आलेलं असतं. त्यामुळे कुठलीही जी उत्स्फूर्तता येते ही ज्यावेळेस तुम्ही आतून विचार करता एखाद्या गोष्टीचा त्याच वेळेस येते. आणि ही उत्स्फूर्तता खरोखर जपण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या बाबतीत जपा, आई वडिलांच्या बाबतीत जपा, पत्नीच्या बाबतीत जगा. आई वडिलांची, सिनियर लोकांच्या बाबतीत तो उत्स्फूर्तता, त्यांच्या इतक्या छोट्या अपेक्षा असतात ना. म्हणजे एखादा पदार्थ आवडतोय ना तर फक्त घेऊन जाण त्यांच्या हातावर. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्या आईला जिलेबी खूप आवडते, मस्त गरम गरम जिलेबी तिने न सांगता घ्या तिच्या हातावर ठेवा, तिला खूप छान वाटेल. तुम्हाला वाटतंय ना तुमच्या वडिलांना एखादं पुस्तक वाचायला खूप आवडतं, त्यांनी सांगायच्या आत एखादं पुस्तक त्यांच्यासाठी घेऊन जा आणि त्यांना सांगा हे तुमच्यासाठी आणलंय. खूप आनंद मिळतो. छोट्या छोट्या गोष्टीतून उत्स्फूर्तता जोपासता येते. उत्स्फूर्ततेसाठी कधीही फार पैसा लागत नाही, पण ती उत्स्फूर्तता जपा. कारण उत्स्फूर्ततेतून आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाचा अंतस्त्राव तयार होतो, त्याचं नाव आहे एंडॉर्फिन. आणि हे जे एंडॉर्फिन आहे, या एंडॉर्फिनचं नावच एक हॅपी हॉर्मोन, त्याला एनर्जेसिक हॉर्मोन म्हणतात. म्हणजे बघा, हॅपी पण आहे आणि एनर्जेसिक पण आहे. एनर्जेसिकचा अर्थ होतो वेदना दूर करणारं, शरीराच्या आणि मनाच्या वेदना दूर करणारा जो अंतस्त्राव आहे, दॅट इज कॉल्ड एज एंडॉर्फिन. म्हणजे या एंडॉर्फिनचं तुम्हाला उदाहरण देतो की उदबत्ती तुम्ही जर देवासमोर लावली तर तिचा सुगंध येतो की दुर्गंध येतो? सुगंध येतो. आणि हीच उदबत्ती जर तुम्ही स्मशानामध्ये प्रेतासमोर लावली तर सुगंध येतो का दुर्गंध येतो? सुगंधच येतो. प्रेतासमोर लावली म्हणून तिचा दुर्गंध नाही येत. तसं हे एंडॉर्फिन आहे. हे एंडॉर्फिन एकदा तुमच्या बॉडीमध्ये निर्माण झालं ना तर तुम्हाला आनंदी राहण्यापासून कुणीच रोखू शकत नाही, कुणीच रोखू शकत नाही. आत्यंतिक आनंदाची अवस्था या अंतस्त्रावातून निर्माण होते, जी सहज शक्य असते. आणि हे एंडॉर्फिन कशातून निर्माण होतं? तर उत्स्फूर्ततेतून निर्माण होतं. हे एंडॉर्फिन कशातून होतं? व्यायामातून निर्माण होतं. आवडीनिवडीच्या गोष्टी केल्याने एंडॉर्फिन निर्माण होतं. उत्तम प्रकारचं वाचन केल्याने एंडॉर्फिन निर्माण होतो. सोशल वर्क मधून एंडॉर्फिन निर्माण होतं. निरपेक्ष भावनेतून तुम्ही एखादी कृती करता त्यातून एंडॉर्फिन निर्माण होतं. आणि इतका चांगला अंतस्त्राव, म्हणजे मी नेहमी म्हणतो की परमेश्वराने मनुष्याला सतत आनंदी राहण्यासाठी जी जादूची कांडी दिलेली आहे ना, ते हे एंडॉर्फिन. फक्त हे एंडॉर्फिन कसं निर्माण करायचं हे आपल्याला माहिती नाही, तो आपला प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघा, उत्तम वाचन केलं, छान वाटतं ना. आपल्याला आपल्या आवडीचा एखादा पदार्थ खायला मिळाला, मनाला आनंद होतो का नाही होत? होतो ना, कारण त्यावेळेस एंडॉर्फिन त्या ठिकाणी आलेलं असतं. त्यामुळे ही जी उत्स्फूर्तता आहे, ही उत्स्फूर्तता जोपासणं आपल्यासाठी खूप गरजेचं. ज्यावेळेस आपण सहजीवनाचा वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार करतो त्यावेळेस तुम्ही म्हणाल की सहजीवनाचं व्याख्यान आहे आणि भांडण या विषयावर काही बोलायचं नाही का? निश्चितच बोलायचं. मगाशी मी सांगितलं तसं कुणीही सर्वगुण संपन्न नाही. त्यामुळे कुठल्याही पती पत्नीमध्ये भांडण झालेली नाही. इट्स रॉंग, इट्स रॉंग. मग काय करायचं? असं जर तुम्हाला वाटतंय ना की या क्षणी या मुद्द्यावरती कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं, तर एक हेल्दी कॉम्पिटिशन निर्माण करायची. मी जे न्यूली मॅरिड कपल असतात त्यांना नेहमी सांगतो, हेल्दी कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन काय? की तणावाचा प्रसंग कुणी यशस्वीपणे हाताळला याची कॉम्पिटिशन. तणावाचा प्रसंग भांडणात रूपांतरण होता
कुणी यशस्वीपणे हाताळला त्याला मेरिट. तुमच्या लक्षात आलं की आता जरा गाडी हल्लेली, लोक हल्लेले, काहीतरी गडबड होणार आहे. बॅकफूटवर या. कुठलंही भांडण टाळायचं असेल ना, परत 30 सेकंदाचा फॉर्म्युला वापरायचा. 30 सेकंद शांत राहायचं किंवा काही वेळ त्या परिस्थितीपासून लांब जायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का, जर तुम्हाला असं लक्षात आलं ना की आता या क्षणी आपण हतबल आहोत आणि डेफिनेटली आपण जर इथं थांबलो तर भांड्याला भांडं लागणार आहे आणि काहीतरी होणार आहे, फक्त त्या परिस्थितीपासून काही वेळ लांब जा. बघा तुम्ही समोरून ती वरती गेली ना, राग शांत होतो, राग शांत होतो. म्हणून तुम्ही त्या परिस्थितीपासून बाजूला जा. याचा अर्थ भांडणाचं जे काही कारण होतं ते सोडून द्यायचं का? नाही. त्या क्षणी जी स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली होती त्याच्यावर मार्ग काढायचा आणि दोन्ही व्यक्ती शांत झाल्यानंतर त्याच्यावरती संवादात्मक मार्गाने चर्चा करायची की ठीक आहे मग असं झालं, आपलं भांडण होता होता वाचलं. आणि ती कॉम्पिटिशन लावायची, कोणी ती परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली आणि नंतर शांतपणे त्याच्यावरती काम करायचं की काय झालं होतं, काय व्हायला नको होतं, कोण काय बोललं, कोणी काय बोलायला नको होतं, याचं सगळ्याचं अनालिसिस करायचं. पण भांडणं होऊ द्यायची नाही. रामदास स्वामींनी भांडणाविषयी किंवा क्रोधाविषयी एक खूप छान वाक्य लिहिलंय. हे वाक्य तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये किंवा स्वयंपाकघरात किंवा हॉलमध्ये आवर्जून लावा. ते वाक्य असं आहे, क्रोधाने प्राणशक्तीचा नाश होतो. क्रोधाने प्राणशक्तीचा नाश होतो. जगामध्ये सगळी भांडणे क्रोधातून चालू आहेत, सगळी त्यातून चालू. हा मला असं म्हणला, तो असं म्हणला, माझी अपेक्षा पूर्ण झाली नाही, माझ्या गाडीने धक्का दिला, मी गाडी लावली होती, माझ्या गाडीला वाचून गेला. हा जो क्रोध आहे ना, क्रोध, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, सगळ्यात अवघड जिंकायला क्रोध, सगळ्यात अवघड आहे. म्हणजे मानसशास्त्रीय अनालिसिस पण जर तुम्ही पाहिलं ना तर रागावरती काम करणं बरोबर म्हटलं तर सोपं आहे आणि म्हटलं तर अवघड आहे. दोन्ही गोष्टी आहेत. पण हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य कायम लक्षात ठेवा, रागाने प्राणशक्तीचा नाश होतो. बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो, अरे काल रात्री ना त्या दोघा भावंडांशी मी रात्री छान गप्पा मारल्या वगैरे आणि सकाळी कळलं मला की ते गेले अचानक, किंवा आता मी त्यांना भेटून आलो होतो आणि तासाभराने बातमी आली की गेले ना ते. हे बहुतेक वेळा अशा ज्या अचानक घटना घडतात त्याचा जर व्यवस्थित काही अभ्यास केला गेला तर आपल्याला कळतं की मोठ्या पद्धतीचं भांडण, मोठ्या पद्धतीचा कलह त्याला कारणीभूत होतो आणि व्यक्ती जीवानिशी जाते. मॅसिव्ह हार्ट अटॅक येतात लोकांना, ब्लीड होतात, मेंदूमध्ये रक्तस्राव होतो, संताप इतका मोठा होतो की मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटतात, पॅरालिसिस होतो, हार्ट अटॅक येतो. फिट पर्सन एकदम, काही प्रॉब्लेम नसतो, रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात वगैरे. आणि मग ज्यावेळेस आम्ही डॉक्टर म्हणून त्याचं अनालिसिस करतो त्यावेळेस असं कळतं की मेजर प्रॉब्लेम झाला होता, नवरा बायकोंचं भांडण झालं, भावाभावांची भांडण झाली आणि त्याच्यामध्ये ती गेली. आणि म्हणून समर्थांचं हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. रागाने प्राणशक्तीचा नाश होतो. कुठल्याही भांडणामुळे तुमच्या ऊर्जेचा ऱ्हास होतो. तुम्ही बघा, सगळ्यात जास्त थकवा भांडणानंतर येतो. सहज अनुभव घ्या, कधीतरी तुमचे कधीतरी भांडण नक्कीच झालेले, अनालिसिस करा. आरोग्याच्या प्रॉब्लेम मधून एवढा येत नाही, बाकीच्या कशातून येत नाही, पण सगळ्यात जास्त थकवा हा भांडणानंतर येतो. किंवा भांडणाचे जे विचार असतात, आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलतो, रागवतो आणि नंतर आपल्याला असं वाटतं यार मी असं बोलायला नको होतं, त्यावेळेस पण प्रचंड थकवा आपल्याला येतो. आणि म्हणून पहिलं काम क्रोधावर करा आणि क्रोधावर काम करण्याच्या अगोदर क्षमा करायला शिका. खूप महत्वाचं आहे. बुद्धाचं सगळ्यात श्रेष्ठ तत्वज्ञान आहे क्षमा. जोपर्यंत आपण समोरच्याला माफ करायला शिकणार नाही, जोपर्यंत आपण क्षमा करायला शिकणार नाही, तोपर्यंत आपण नात्यामध्ये प्रेमच निर्माण करू शकणार नाही. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्यानांमध्ये अशी ऍक्टिव्हिटी घेतली जाते. लोकांना विचारलं जातं की मी तुम्हाला आता 1 मिनिट देतोय, त्या 1 मिनिटामध्ये तुमच्या आयुष्यातल्या आनंददायी किंवा सकारात्मक घटना सांगा. बरोबर, असं आधी विचारलं जातं आणि नंतर विचारलं जातं की आता पुढे मी 1 मिनिट देतोय, त्या 1 मिनिटामध्ये तुमच्या आयुष्यातल्या नकारात्मक किंवा दुःखदायक घटना सांगा. काय वाटतं, कोणती संख्या जास्त येत असेल? करेक्ट. दुःखदायक घटना, दुःखदायक गोष्टींची लिस्ट मोठी असते आणि आनंददायक गोष्टींची लिस्ट कमी असते.
कारण मोस्ट ऑफ द टाइम आपण नेहमी नकारात्मक वातावरणात राहत असतो, नकारात्मक गोष्टी डोक्यात भरून ठेवतो, वाईट गोष्टी डोक्यामध्ये भरून ठेवतो, चांगल्या गोष्टी भरून ठेवत नाही. जी गॉसिप करणारी लोक असतात ना, ती जर बसली ना अशी दोघं तिघं, तर ते समोरच्या व्यक्तीबद्दल ज्यावेळेस गॉसिप करतात ना त्यावेळेस त्याच्याविषयी खूप कमी सकारात्मक बोलतात, नकारात्मक जास्त बोलतात, आठवून बोलतात. मला इकडून कळलं होतं, तिकडून कळलं होतं, चिमण्याकडनं कळलं होतं, गोम्याकडनं कळलं होतं, असं खूप. पण चांगलं खूप कळलं होतं हे मात्र लवकर आपण शेअर करत नाही, बरोबर. त्यामुळे ही जी सकारात्मकता आहे ही आपल्यामध्ये येणं खूप आवश्यक आहे आणि ती अवघड नाहीये, खरोखर अवघड नाही. सहजीवनाचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस लैंगिक सहजीवन ही एक अत्यंत पती पत्नींच्या बाबतीतली महत्वाची गोष्ट आहे. लैंगिक साहचर्य किंवा लैंगिक सहजीवन ही अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवणारी गोष्ट आहे. आज 25 वर्ष मी नगरमध्ये आयुर्वेद क्लिनिशियन म्हणून, वैद्यत्व उपचार तज्ञ म्हणून काम करतो. त्यावेळेस असं लक्षात येतं की अनेक समस्यांचं मूळ लैंगिक समस्यांमध्ये. हे ज्या लैंगिक समस्या येतात ना याच्यामुळे सहजीवनामध्ये खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. आपल्याकडे काय होतं, पुरुषांना काही लैंगिक समस्या निर्माण झाल्या तर तो ओपनली डॉक्टरकडे जातो, वेगवेगळ्या डॉक्टरांना शोधतो, वेगवेगळ्या माध्यमातून शोधतो आणि डॉक्टरांकडे जातो. दुर्दैवाने स्त्रिया मात्र त्यांच्या लैंगिक समस्यांकडे दुर्लक्ष करतात आणि डॉक्टरांकडे पोहोचत नाही. पती पत्नींमधलं लैंगिक साहचर्य हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं. जसं मगाशी मी एंडॉर्फिनचा उल्लेख केला, व्यायामाचा उल्लेख केला, तसा शरीर संबंध ही तुमचं ताणतणाव कमी करणारं अत्यंत महत्वाचं औषध आहे, अत्यंत महत्वाचं औषध. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस येतात, मी बऱ्याचशा कपलला सांगतो, जे भांडकुदळ स्वभावाचे नवरा बायको असतात ना त्यांना मी हा प्रयोग सांगतो आणि तो खूप यशस्वी झालेला आहे. त्यांना मी सांगतो, तुम्ही बेडरूम मध्ये गेल्यानंतर जे काही भांडण्याचा प्लॅन असतो ना तो फक्त थोडा पोस्टपोन करायचा. बेडरूम मध्ये गेल्यानंतर तुम्ही दोघांनी छान व्यवस्थित शरीर संबंध ठेवायचे आणि शरीर संबंधानंतर भांडायचे. आधी संबंध ठेवायचे व्यवस्थित आणि नंतर भांडायचे. ते सांगतात, अहो आम्हाला गरजच पडली नाही. जे आम्ही तावातावाने एकमेकांशी भांडणार होतो, संबंधानंतर मध्ये दोघांमध्ये पण इतक्या पॉझिटिव्ह गोष्टी निर्माण झाल्या की आम्ही भांडण विसरून गेलो. जो काही वादाचा मुद्दा होता तो 2 मिनिटात सुटला. हा प्रयोग सगळ्या संसारी लोकांनी करून पाहावा की भांडण मिटवण्याचं खूप मोठं साधन, खूप मोठी ताकद शरीर संबंधाच्या बाबतीत आहे. आणि या बाबतीमध्ये दोघांनीही एकमेकांना समजून घेणं खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. कारण लैंगिक साहचर्य ही सहजीवनाची महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्याकडे खजुरावची शिल्प निर्माण झाली आहे. आपल्याकडे मोठमोठ्या मंदिरांमध्ये ही सगळी कामशास्त्राची शिल्प आहे. ही उगाच नाही आहे आणि ही आपल्या पिढीने निर्माण केलेली नाही आहे, ही हजारो वर्षापूर्वी निर्माण झालेली आहे. कारण सहजीवनाचा तो महत्वाचा पाया आहे. म्हणजे अगदी तुम्ही कोणाचं सूर्य मंदिर जरी पाहिलं तर त्या सूर्य मंदिराच्या मधल्या टप्प्यामध्ये सगळी कामजीवनाची शिल्प आहे. आज वात्स्यायनासारखा व्यक्ती कामसूत्र नावाचं तो पुस्तक लिहून गेलेलं आहे. हे जगातलं कामजीवनावरचं सर्वश्रेष्ठ पुस्तक आहे. त्या पुस्तकाला तोड नाहीये आणि त्यात त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या त्रिकालाबाधित सत्य आहे आणि हे भारतामध्ये लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे संपन्न कामजीवन, समृद्ध कामजीवन हे समृद्ध सहजीवनाचा पाया आहे. याच्याकडे कधी आपण दुर्लक्ष करता कामा नये आणि या बाबतीमध्ये दोघांनी एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी तेच सांगतो की प्रत्येक गोष्ट तुम्ही काय होतंय, काय प्रॉब्लेम येत आहे हे समजून सांगितलं पाहिजे. काही आजारांमुळे तुमच्या बाबतीत लैंगिक साहचर्यामध्ये काही समस्या निर्माण होत असतील तर कुठेही परफॉर्मन्स अँझायटीचा विचार न करता तुम्ही ते एकमेकांना शेअर केलं पाहिजे. आज कित्येक वेळा महिलांमध्ये मेनोपॉज नंतर, वयानंतर त्यांच्यामध्ये ही कामजीवन जी इच्छा आहे ही कमी होत जाते. पण यासाठी विशिष्ट पद्धतीच्या तुम्ही ट्रीटमेंट घेतल्या, काउन्सिलिंग घेतलं तर याच्यावरती तुम्हाला मात करता येते. आणि म्हणून हे जे लैंगिक आणि समृद्ध कामजीवन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी हे विवाह बाह्य संबंध चालतात. तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण हे सगळे विवाह बाह्य संबंध हे सगळे कामजीवनाशी निगडीत असतात. ज्यावेळेस तुम्हाला कामजीवनाचा आनंद मिळत नाही त्यावेळेस तो बाहेर शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून अशा पद्धतीचे विवाह बाह्य संबंध निर्माण होतात. आणि म्हणून हे विवाह बाह्य संबंध वर्षानुवर्ष शांतपणे का चालू असतात? कारण दोन्ही बाजूंना त्याची गरज असते आणि म्हणून ते त्या पद्धतीने मेंटेन केले जातात.
आणि म्हणून जर तुमचं समृद्ध कामजीवन पती पत्नीचं असेल, सहजीवन उत्तम असेल, तर अशा चुकीच्या गोष्टी घडणार पण नाहीत आणि कुठल्याही पद्धतीच्या वाईट गोष्टी तुमच्या सहजीवनाला स्पर्श देखील करणार नाही. त्यामुळं या वेगवेगळ्या अँगलनी आपण सहजीवनाकडे बघणं खूप गरजेचं आहे. आज आपण म्हणतो कॉम्पिटिशन आहे, वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत, पण खरं तर पती पत्नी जर ठरवलं ना तर ह्या सगळ्या समस्यांवर मात करता येईल. म्हणजे मी नेहमी म्हणतो की पती आणि पत्नी 1 + 1 = 11. काय म्हणते मी? 1 + 1 = 11. पटतंय का? नाही पटणार, इलॉजिकल आहे. 1 + 1 = 2 होऊ शकतं. तुम्ही 1 + 1 = 11 कसं म्हणता? नाही, कारण 1 + 1 एक स्त्री एक पुरुष किंवा एक पती आणि एक पत्नी दोघं जर सहजीवनातून एकत्र आले तर 11 लोकांचं काम ते दोघं सहज करू शकतात. इतकी प्रचंड ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणून मी म्हणतो की 1 + 1 = 11. तुम्ही बघा, ओढून ताणून जर 2 लोक एकत्र आणली, 1 + 1 तर तिथे जी ऊर्जा निर्माण होते ना ती अर्धा टक्का असते. कसे बसे जर एकत्र आणले तर 1 + 1 कधी कधी 2 होऊ शकतं. पण उत्स्फूर्तपणे जर 1 + 1 आले तर अगणित ऊर्जा निर्माण होऊ शकते. म्हणून पुन्हा उत्स्फूर्तता ही खूप महत्वाची. त्यामुळे ह्या उत्स्फूर्ततेला कधीही फाटा देऊ नका. आपल्याकडे ना शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर तुम्हाला उत्तम ठेवायचं असेल, आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण आता सगळेजण कोविड पॅन्डेमिक मधनं गेलेलो आणि या कोविडने आपल्याला एक गोष्ट शिकवलेली आहे की ज्यांचं मनोबल उत्तम आहे ना ती लोक कुठल्याही याच्यावरती मात करू शकतात. हे सगळं कोविड होऊन गेल्यानंतरचे अनालिसिस समोर आले ते हेच आलंय, ज्यांचं मनोबल उत्तम होतं ती लोक 20-20 स्कोर असून पण वाचलेली आहेत. आणि जी यंग जनरेशन गेली ना, एस्पेशली सेकंड वेव्ह मध्ये खूप तरुण गेले, ते सगळे आजाराने नाही गेले, ते भीतीने गेले. त्यांनी शेजारचा मृत्यू पाहिला, बातमी ऐकली, अरे बापरे आता याचं असं माझं असं होईल का, या भीतीपोटी ते गेले. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर उत्तम सहजीवनाशिवाय खरोखर आपल्याला पर्याय नाही. कारण तुमचा काळ काय आहे आपल्याला माहिती नाही. पुढे ना जगामध्ये कुणी कोणावरती अनुभव वगैरे टाकणारच नाहीये. कोविड वॉज अ बायोलॉजिकल वॉर, हे सिद्ध झालेले आहे की इट वॉज अ बायोलॉजिकल वॉर. अशा पद्धतीचे कुठलेही हल्ले भविष्यामध्ये आपल्यावर होऊ शकतात आणि या हल्ल्यांमधून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपली प्रतिकार शक्ती शारीरिक आणि मानसिक पातळ्यांवर उत्तम असणं खूप आवश्यक आहे. आणि ती प्रतिकार शक्ती सर्वार्थाने उत्तम ठेवण्याचं क्रेडिट तुमच्या कौटुंबिक सहजीवनाला आहे. त्यामुळे जर आपण नात्यांवर काम केलं, नाती समृद्ध केली तर कुठलेही ताणतणाव आपल्या मागे येणार नाही, आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही, ब्लड प्रेशर, डायबेटीस होणार नाही आणि परमेश्वराने जी काही आपली जीवनरेखा आपल्याला आखून दिलेली आहे ती आपण पूर्णपणे पार करू शकतो. हे जे आपलं सहजीवन आहे ना, या सहजीवनासाठी काही एक सोपे मंत्र मी तुम्हाला सांगतो. मंत्र म्हणण्यापेक्षाही आपण त्याला सोपं लक्षात ठेवण्याचं हे करू. त्यातल्या एक 6 मंत्रांची आठवण आहे फक्त. त्यातला 6 शब्दांचा मंत्र आहे. तो 6 शब्दांचा मंत्र असा आहे, माझी चूक झाली हे मला मान्य आहे. काय? 6 मंत्र आहे. त्यातला पहिला आहे 6 शब्दांचा मंत्र, माझी चूक झाली हे मला मान्य आहे. 5 शब्दांचा अर्थ आहे, 5 शब्दांचा मंत्र, तू फार छान केलंस, तू फार छान केलंस. दिस इज अप्रिसिएशन. त्याला म्हणतात कौतुक आणि दखल घेणं. आपण ना खूप वेळा इतके मनाने खतरूड असतो की आपण लोकांना नाव खूप पटकन ठेवतो पण मोठ्या मनाने कुणाचं कौतुक करत नाही. तुम्हाला माहितीये कुणाचं एक कौतुक करायला मन खूप मोठं लागतं. खरंच खूप मोठं. मोठ्या मनाची लोकच मोठ्या मनाने कौतुक करू शकतात, नाही तर करू शकत नाही. 4 शब्दांचा जो मंत्र आहे, तुझं मत काय आहे, तुझं मत काय आहे, दखल घेणं. व्हॉट इज युअर ओपिनियन, तुला काय वाटतंय. 3 शब्दांचा मंत्र आहे, मी पाठीशी आहे, मी पाठीशी आहे. दिस इज कॉल्ड एज ॲश्युरन्स. आश्वासन आपण आपल्या व्यक्तीला देतो. 2 शब्दाचा मंत्र आहे, थँक्यू. 2 शब्दाचा मंत्र आहे, थँक्यू. आणि 1 शब्दाचा मंत्र आहे, आम्ही. 1 शब्दाचा मंत्र आहे, आम्ही. आणि कधी उच्चारू नये, सहजीवनामध्ये कधी उच्चारू नये असा मंत्र आहे, मी. काय मंत्र आहे, मी. मला वाटतं हे सगळे मंत्र खऱ्या अर्थाने जर आपण घरात लिहिले आणि याच्यावर जर आचरण केलं
तर कुणाचंही सहजीवन कुठल्याही पातळीवरती अपयशी होणार नाही. आणि खऱ्या अर्थाने मी जिथून सुरुवात केली होती, मी जे तुम्हाला म्हटलं की आपण घरातून ऊर्जा घेऊन जातो, बाहेर वापरतो, डिस्चार्ज होतो आणि पुन्हा रिचार्ज होण्यासाठी आपल्या कुटुंबामध्ये येतो. असे जर कौटुंबिक जिव्हाळ्याचे उत्तम संबंध जर निर्माण झाले तर अशा कुटुंबावरती कशाचेही आघात झाले, किती मोठे आर्थिक आघात झाले, तर त्यातून ते कुटुंब, ते पती पत्नी यशस्वीपणे पार पडते. आणि या कुटुंबाला रागाने प्राणशक्तीचा नाश होतो याची जाणीव होईल. आणि अशा कुटुंबामध्ये कुठलेही आकस्मिक मृत्यू होणार नाही. तुम्ही झोप आलेली असताना पण, शिऱ्याचा आस्वाद घेतलेला असताना पण शांतपणे माझं हे सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. आपण आता तुमचे काही प्रश्न असतील तर ते घेऊ. पण मी जे तुम्हाला म्हटलं होतं की मी माझ्या बुद्धीप्रमाणे तुम्हाला जे काही देईन त्याने निश्चितच तुमच्या आयुष्याला सकारात्मक दिशा मिळेल. हे बरोबर होते की चुकीचं होतं? आवाज नाही आला मला. नक्की बरोबर होतं? पटण्यासारखं होतं? करण्यासारखं आहे का? नक्की करण्यासारखं आहे. फार काही खरंच काही अवघड नाहीये. यू कम बॅक फुट, फक्त 4 पावलं मागे या आणि ठरवा मला करायचंय. ते सहज शक्य आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी त्याची उत्तरं देईन. मी तुम्हाला माझा एक ब्रोशर देतोय. त्या ब्रोशर मध्ये माझं YouTube चॅनल पण आहे. त्याच्यावर पण आरोग्य संदर्भातले खूप वेगवेगळे टॉपिक्स आहेत. वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही त्यावरती निश्चित पाहू शकता. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.